मार्गस्य नेतारं भेत्तारं कर्मभूभृतां ज्ञातारं विश्वतत्त्वानां वंदे तद्गुणलब्धये। अंतिम शासननायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। आपण कर्मांविषयी विशेष जाणून घेतो आहे आणि 8 प्रकारचं कर्म आहे। उत्तर प्रकृतीमध्ये आपण सध्या गेलोले नाहीये, वरच पाहतो आहे। 4 घातीय कर्म आहे आणि 4 अघातीय कर्म आहे। घातीय कर्म हे आत्मिक गुणाच्या घातामध्ये निमित्त कारण आहे, पण घातीय कर्म देखील आत्मेच्या गुणाचा पूर्णांशाने घात करू शकत नाही। यामध्ये आम्हाला काही ना काही गुणाची प्राप्ती अवश्यपणे असतेच असते। जसं ज्ञान आहे, दर्शन आहे, सामर्थ्य आहे, आम्हाला हे गुण काही ना काही प्रमाणामध्ये आमच्या जीवनात प्रगट आहेतच, कारण हे कर्म आत्म्याच्या पूर्ण गुणावर आवरण टाकायला समर्थ नाही आहे। आणि ज्ञानावरण आणि दर्शनावरण कर्माच्या बाबतीत आपण बघितलेलं की आपल्या जे गुण आहे हे विभावरूप करण्याचं देखील यांचं सामर्थ्य नाही आहे। विभावरूप बनविण्याचं एकाच कर्माचं सामर्थ्य आहे आणि ते आहे मोहनीय कर्मामध्ये। आणि जे अघाती कर्म आहे हे अघाती कर्म आमच्या गुणांचा घात करण्यास समर्थ नाही, पण जे आमचं मूळ ओरिजिनल स्वरूप नाही तशा प्रकारचं स्वरूप ते आम्हाला प्रदान करतं। जसं आम्हाला शरीर असणं हे आमचा स्वभाव नाही आहे, पण नामकर्माच्या उदयात आम्हाला शरीर प्राप्त झालेलं आहे। उच्च नीचपणा असणं आमचा स्वभाव नाही, पण गोत्रकर्माच्या उदयात आम्हाला उच्च नीचता दिसणार आहे। नंतर वेदन करणं, सुखदुःखाचं वेदन हा आत्म्याचा गुणधर्म नाही। आत्मा तर निर्भय आनंद स्वभावी आहे, अतींद्रिय सुख स्वभावी आहे, पण वेदनीय कर्मामुळे अशा प्रकारची आमची दशा त्या ठिकाणी होते आहे। आणि आयु कर्म बंधनामध्ये टाकण्याचं आम्हाला कार्य करते आयु कर्माच्या उदयात। तर असं जे आमचं स्वरूप नाही अशा प्रकारचं स्वरूप या अघाती कर्मामुळे आम्हाला प्राप्त झालेलं आहे। आणि ज्या वेळेला या कर्माचा उदय आहे तेव्हा अशी दशा आहे आणि याची क्षयोक्षम रूप अवस्था होतच नाही। याचा होईल तर एकदम डायरेक्ट क्षय होणार आहे 14व्या गुणस्थानात, आणि हा जीव आपल्या स्वरूपाला प्राप्त होणार आहे। अशा प्रकारची कर्माची थोडक्यात थिअरी आहे। आणि कर्म हे अनादिकालापासून जीवाजवळ विद्यमान आहे। जसे आम्ही कर्म करू, भाव करू, तशा प्रकारचं फळ आम्हाला भोगावं लागणार आहे। परंतु यामध्येही आम्हाला खूप मोठी अशी एक सवलत आहे की आम्ही अज्ञान अवस्थेत समजा कर्म तीव्रतेने केलं असेल, परंतु आम्हाला पश्चाताप झाला, आम्हाला जाणीव झाली की हे चुकीचं आहे, आम्ही आमच्या स्वरूपामध्ये लीन राहण्याचा प्रयत्न केला, कषायांची मंदता झाली, तर आमच्या सत्तेमधील कर्मामध्ये देखील बरीच उथलपुथल होते, बरंच त्याचं परिणमन घडतं। संक्लेश परिणाम झाले तर कर्मामध्ये जी काही चांगल्या कर्म असतील ते पण वाईट रूप होतं, आणि परिणाम मंद असतील तर आमचं वाईट कर्म देखील कर्मामध्ये बदल होऊन चांगल्या परमाणुरूप परिणत होतील। अशा प्रकारच्या सगळ्या क्रिया, पॉसिबिलिटीज, आणि मग पुढे त्याला सांगितलेलं आहे, वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलेलं आहे की त्याच्यामध्ये कसं आहे कर्म, काही पहिल्यांदा येऊ शकतं, काही नंतर जाऊ शकतं, बऱ्याच प्रक्रिया आहेत त्या आपण हळूहळू पाहू। फक्त थोडंसं कर्मामध्ये आम्हाला शिकायचं आहे। आम्ही ज्ञानावरण आणि दर्शनावरण कर्माच्या प्रकृती संबंधी बघितलेल्या होत्या की जीव परिणाम करतो आणि जीवाच्या परिणामामुळे प्रतिसमय एक समय प्रबद्ध कर्म तो बांधतो आहे। आणि या समय प्रबद्ध कर्मामध्ये प्रत्येकामध्ये त्या कर्माची डिस्ट्रीब्युशन होते आहे। ज्ञानावरण, दर्शनावरण, मोहनीय, अंतराय, आयु, नाम, आणि आयुमध्ये नाही जाणार,
आयुमध्ये फक्त वेगळं आहे, म्हणून 7 कर्मामध्ये या कर्म परमाणूंचं विभागणी सातत्याने होतेच आहे. जीवानी परिणाम केला की आम्हाला कर्मबंध होणार, आणि कर्मबंध झालं की अशा रीतीने त्या कर्म परमाणूंची त्या ठिकाणी वेगवेगळ्या अवस्थानुरूप बदल होणार. ज्याच्यामध्ये जसा स्वभाव आहे तसे ते कर्म परमाणू परिणमणार आहे. याला आम्ही म्हटलेलं होतं प्रकृती बंध. नंतर त्याची स्थिती ठरली, ते आत्म्याजवळ किती काळ राहील हे निश्चित ठरलं, हा झाला स्थितीबंध. आणि ते कर्म किती फलदान देतील ही शक्ती त्याच्यामध्ये निर्धारित झाली, हा झाला अनुभाग बंध. आणि जे काही कर्म परमाणू आलेले आहे, पार्टिकल्स, त्याच्यामधली संख्या, हे झाले प्रदेश बंध. हा 4 तऱ्हेचा बंध आपण बघितलेला होता. आणि त्यानंतर आम्ही थोडंसं प्रकरण बघितलेलं होतं की ज्ञानावरण कर्माचं सत्व उदय आणि बंध कुठपर्यंत आहे. सत्व ज्ञानावरण कर्माचं जीवाला 12व्या गुणस्थानापर्यंत आहे. उदय पण ज्ञानावरण कर्माच्या 5ही प्रकृतीचा उदय 12व्या पर्यंत आहे, आणि त्याचा बंध मात्र आम्हाला 10व्या गुणस्थानापर्यंतच आहे. नंतर आमचा बंध ज्ञानावरण कर्माच्या प्रकृतीचा बंध होणार नाही. आता ही जी टिपिकल अवस्था सांगितली की उदय इथपर्यंत आहे, बंध इथपर्यंत आहे, सत्व इथपर्यंत आहे, याला गोमट सरच्या अपेक्षेने नेमिचंद्राचार्य, सिद्धांत चक्रवर्ती त्यांच्या जर भाषेत आम्हाला बोलायचं असेल तर आम्ही त्या शब्दांना एक वेगळं म्हणू शकतो की त्याला बंध विच्छुत्ती त्या कर्माची कुठे आहे. असा कुणी प्रश्न विचारला तर बंध विच्छुत्ती कुठे आहे हा प्रश्न विचारला तर जोपर्यंत गुणस्थानात बंध होतो आहे तोपर्यंत तो बंध आहे, आणि त्या गुणस्थानात शेवटी त्याला बंध विच्छुत्ती आहे असं म्हटलं. म्हणजे समजा आत्ता जे मी बोलली वाक्य की ज्ञानावरण कर्माची बंध विच्छुत्ती 12व्या गुणस्थानात आहे, या वाक्याचा अर्थ 12व्या गुणस्थाना 10व्या पर्यंत आहे. ज्ञानावरण कर्माची बंध विच्छुत्ती 10 पर्यंत आहे. याचा अर्थ ज्ञानावरण कर्माचा बंध हा 10व्या गुणस्थानापर्यंत होणार आहे. समजलं आहे? बंध विच्छुत्तीचा अर्थ काय लावायचा? त्या गुणस्थानापर्यंत बंध आहे, पुढच्यात नाही. बोलण्याची भाषा कशी राहील? 10व्यात बंध विच्छुत्ती आहे अशी भाषा राहील. समजायचं काय आहे की 10व्या पर्यंत बंध आहे, पुढे बंध नाही. क्लिअर झालं हे एवढं? हो. हा, हो. त्यापर्यंत. हा, तसंच आता उदयाचं बोलण्याची भाषा राहील. 12व्यात उदय विच्छुत्ती आहे, याचा अर्थ समजायचा 12व्या पर्यंत उदय आहे, 13व्यात उदय नाही. म्हणजे पुढच्या गुणस्थानात उदय नाही. जोपर्यंत जिथे म्हटलं उदय विच्छुत्ती आहे तोपर्यंत उदय आहे. आणि सत्व विच्छुत्तीमध्ये देखील असंच लावायचं की 12व्या गुणस्थानापर्यंत ज्ञानावरणाचं सत्व आहे. म्हणजे 12व्या गुणस्थानामध्ये ज्ञानावरण कर्म प्रकृती आमच्या जवळ आहे, अस्थिरूप आहे. पण 13व्यात मात्र आता त्याचं असत्व असणार आहे, म्हणजे ज्ञानावरण कर्म आमच्या जीवनात नसणार आहे. क्लिअर झालं का हे तीनही? सत्व, हो. बंध आणि उदय. हो. हो, हे ज्ञानावरणाच्या बाबतीत आपण बघितलं. आमची गाडी अडली होती दर्शनावरण कर्माची. कारण दर्शनावरण कर्म किती प्रकारचं आहे? 9 प्रकारचं आहे. आणि 9 या प्रकारांमध्ये आम्हाला दर्शनावरण कर्माची बंध विच्छुत्ती कुठे कुठे होते हे आमचं गणित पाहायचं होतं. शोधलं का? होमवर्क केला का? नाही केला. नाही केला. पहा, दर्शनावरण कर्माच्या 9 प्रकृती आहे. या दर्शनावरण कर्माच्या 9 प्रकृतींपैकी 3 महानिद्रा, ज्याला म्हणतात निद्रा, प्रचला आणि स्त्यानकृती. 3 महानिद्रा कोणत्या? निद्रा,
प्रचला प्रचला आणि स्त्यानकृती, तीन याला महानिद्रा म्हणायच्या. निद्रा निद्रा, प्रचला प्रचला आणि स्त्यानकृती, या तीन महानिद्रा यांची बंधविच्छुत्ती दुसऱ्या गुणस्थानात आहे. कोणती? दर्शनावरण कर्माची या तीन प्रकृतींची बंधविच्छुत्ती दुसऱ्या गुणस्थानात आहे. अर्थ काय समजला? दुसऱ्या म्हणजे गुणस्थानानंतर याचा उदय नाही आहे, बंद उदय होत नाही, नाही. बंध उदय नाही, बंध बंद होत होत नाही. नाही. हा, दुसऱ्या गुणस्थानानंतर ह्या तीन प्रकृती आता बांधल्या जाणार नाही. समजलं? म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या गुणस्थानात ह्या प्रकृती बांधल्या जातात. पहिल्या आणि दुसऱ्या गुणस्थानात दर्शनावरण कर्म 9 पण याच्यात वाटल्या जाईल. लक्षात घ्यायचं, याचा परत अर्थ बारीक. दर्शनावरण कर्म 9 पण याच्यात वाटल्या जाईल पहिल्या आणि दुसऱ्या गुणस्थानात. दुसऱ्या गुणस्थानात या तीन महानिद्रांची बंधविच्छुत्ती आहे. याचा अर्थ तिसऱ्या गुणस्थानात जेव्हा आता दर्शनावरण कर्माचा बंध होईल त्यावेळेला दर्शनावरण कर्म जे आहे ते या तीन मध्ये जाणार नाही, काही शून्य जाईल. आणि कुठे जाईल? निद्रा, प्रचला, नंतर चक्षुदर्शन, अचक्षुदर्शन, अवधी दर्शन आणि केवल दर्शन, या 6 मध्ये वाटल्या जाईल. ठीक आहे? हा, आणि नंतर दुसऱ्यामध्ये या 3ची आहे. नंतर पुढे गेल्यानंतर 8व्या गुणस्थानाच्या 6व्या भागामध्ये, 8व्या गुणस्थान म्हणजे अपूर्वकरण गुणस्थान, या अपूर्वकरणच्या 6व्या भागामध्ये निद्रा आणि प्रचला या 2 कर्मांची, दर्शनावरण कर्माची बंधविच्छुत्ती आहे 8व्या गुणस्थानात. म्हणजे 9व्या गुणस्थानापासून आता या कर्म प्रकृती बांधल्या जाणार नाही. म्हणजे जे दर्शनावरणाच्या वाट्याला कर्म आलेला आहे त्याचा विभाग 4 मध्ये डिस्ट्रीब्यूट होईल. क्लिअर? आणि नंतर 4 याची जी आहे, चक्षु, अचक्षु, अवधी आणि केवल दर्शन, याची बंधविच्छुत्ती ही 10व्यामध्ये आहे. म्हणजे 11व्या गुणस्थानामध्ये या दर्शनावरण कर्माला 0 मार्क, म्हणजे 0% मिळणार, काहीच मिळणार नाही त्याला, एकही पार्टिकल त्याच्यामध्ये जाणार नाही 11व्यात. म्हणजे 11व्यामध्ये दर्शनावरण कर्माचा बंध होणार नाही. ज्ञानावरण कर्माचाही 11व्यात आपण सांगितलं होतं बंध होणार नाही. ज्ञानावरण, दर्शनावरण 2चा बंध होणार नाही. अजूनही आहे, पण आता ते क्रमाने घेऊ आपण. इथपर्यंत बंधाचं प्रकरण आलंय लक्षात, दर्शनावरण कर्माच्या प्रकृतींचं. क्लिअर झालं हे? हो. नंतर आता दर्शनावरणाचा उदय पाहायचा आहे. दर्शनावरण कर्माचा उदय कुठपर्यंत आहे आणि उदय विच्छुत्ती कुठून कुठपर्यंत आहे. आता दर्शनावरण कर्मामध्ये ज्या उदय प्रकृती सांगितलेल्या आहे, या 6व्या गुणस्थानात प्रमत्त विरत गुणस्थानामध्ये 3 प्रकृतींची उदय विच्छुत्ती आहे. 3 महानिद्रा आता ज्या आपण पाहिल्या, निद्रा निद्रा, प्रचला प्रचला आणि स्त्यानकृती, याची उदय विच्छुत्ती 6व्या गुणस्थानात आहे, प्रमत्त विरत. ठीक? काय अर्थ समजला? 6व्या गुणस्थानापर्यंत ह्या निद्रा आम्हाला त्रास देतील. 7व्यापासून ह्या निद्रा आम्हाला येणार नाही. निद्रा निद्रा शास्त्र ऐकत असताना मध्ये मध्ये डुलकी लागणं कुठपर्यंत संभवनीय आहे? 6व्या गुणस्थानापर्यंत. एखादा झोपेत आहे खूप आणि लाळ वगैरे गळते आहे, कुठपर्यंत शक्य आहे? 6व्यापर्यंत. ठीक आहे? उदयचा अर्थ हा लावायचा. आणि याच्या पुढे मात्र आता उदय विच्छुत्ती आहे, म्हणजे या 3 महानिद्रा मला त्रास देणार नाही. तो जास्त वेळ जागरूक अवस्थेत राहील. ठीक आहे? 3 महानिद्रा, आणि याची उदय विच्छुत्ती ही 12व्या गुणस्थानातच आहे बाकीच्या 6ची. निद्रा, प्रचला आणि 4 चक्षु, अचक्षु, अवधी, केवल, याची उदय विच्छुत्ती कुठे? 12व्यात. ठीक आहे? म्हणजे 12व्यापर्यंत ह्या कर्माचा उदय राहणार आहे. आणि सत्व, आता सत्व कुठे आहे? सत्वामध्ये देखील 3 महानिद्रा ज्या आहे याचं सत्व आहे 9व्या गुणस्थानापर्यंत.
3 महानिद्रांचं सत्व असणार आहे 9व्या गुणस्थानापर्यंत. आणि कोण हा क्षपक-श्रेणी आरोहण करणारा जीव घ्यायचा. जो क्षय करत जाणार आहे त्याच्यासाठी घ्यायचं. जो उपशम करत जाणार आहे तो काही त्या ठिकाणी या कर्म प्रकृतींचा क्षय करणार नाही. जो क्षय करत जाणार आहे त्याला या प्रकृतीचा सत्वविच्छुत्ती 9व्या मध्ये राहणार आहे 3 प्रकृतींची. आणि मग 12व्या गुणस्थानामध्ये बाकीच्या 6 कर्म प्रकृतींची सत्वविच्छुत्ती होणार आहे. हे आलंय लक्षात? थोडं एक लिहून मिनिट. घ्याल. हा हा उदय आपण समजा आता 12व्या गुणस्थानापर्यंत 12व्या गुणस्थानात त्या निद्रा प्रचलाची उदय विच्छुत्ती आहे. पण सत्व असतं म्हणजे ते उपशम रूपाने दबून राहतं का मग तेव्हा? जसं आता निद्राचं हे म्हटलं पहा. तू की नाही त्या ठिकाणी फक्त बंध विच्छुत्ती होते. उपशम होत नाही. दर्शनावरण कर्माचा उपशम होतो का? नाही, पण मग ते आता निद्रा याचे उदय 6व्या गुणस्थानापर्यंत आहे पण सत्व 9व्या गुणस्थानापर्यंत आहे. हो तर मग ते हो काय नुसतं राहतं का आपल्याजवळ? नंतर ते राहतं उदयात येतं आपल्याजवळ. का हो परत उदयात सत्वात येऊ राहते शकतं आपल्या. की हो दुसऱ्या रूपाने परिणमतं? काय होतं? हे पहा, ज्याची स्थिती संपलेली आहे ते दुसऱ्या रूपाने पण परिणमतं. पण निद्रे म्हणजे दर्शनावरणाचं दर्शनावरण रूपानेच परिणमन होईल. हो 9 म्हणजे हा रूपांपैकी एकांतानी नियम नाही आहे. एकांतानी आपल्याला, कारण सत्व आमच्याजवळ अनेक प्रकृतींचं असू शकते. सत्वात असलेलं कर्म आम्हाला त्रास देत नाही. आणि श्रेणी उपशम श्रेणी जर तो आरोहण करत असेल तर उपशम कशाचा होणार आहे? मोहनीय कर्माचा. बरोबर. त्याच्यामुळे दर्शनावरण कर्माचा उपशम तो करूच शकत नाही है ना. हो उपशम तर नाही, होणार नाही. उपशम मग म्हणजे मला त्याचं असं म्हणायचं फक्त ते राहतं सत्व आहे म्हणजे ते काय करेल मग नंतर? आहे. मग सत्व आहे तर आहे आमच्याजवळ, पडलेलं आहे ते कर्म. त्याचं आम्ही काही आत्ता काही केलं नाहीये. नाही उदयात येणार आणि नाही सत्व. पण पण ते उदयात सत्व येतेच आहे ना ते काढून कर्म. तर टाकावं लागेल ना? सत्व काढून तर मग गेल्याशिवाय तर मुक्ती नाही. सत्व तर पूर्ण नाश व्हायला पाहिजे ना, जी तर सत्ता आहे ती 12व्यात जाईल ना. हो ना, सगळं. ते 12व्यात जाईल ना. 12व्यापर्यंत सत्व जातच नाही. मला ते एक नाही कळत आहे की उदय निघून गेल्या म्हणजे आता उदय आहे इतक्या गुणस्थानापर्यंत. समजा आपण म्हटलं दुसऱ्या गुणस्थानात त्याचा बंध विच्छुत्ती आहे हो ना. हो हो मग सत्व 9व्या पर्यंत आहे तर मग मधल्या हो गुणस्थानात ते काय करतं? काही नाही, नुसतं पडून राहतं. असतं हो सत्तेमध्ये फक्त. हो सत्व नाही आहे ते म्हणजे हे दुसऱ्या पहा. ह्याच्यात कन्वर्ट होईल आय थिंक. नाही एक मिनिट. सत्व पण आहे आणि उदय पण सुरू आहे ना त्या प्रकृतींचा. दर्शनावरणाचा उदय कुठपर्यंत आहे? 12व्यापर्यंत उदय आहे ना. 12व्यापर्यंत उदय आहे. 12व्यापर्यंत पण 6 आई प्रकृतींचा उदय आहे. या 3 प्रकृतींचा उदय आपण 6व्यापर्यंतच मानला की नाही? तर हो कैकू मावशीचा प्रश्न आहे की 9व्यापर्यंत हा आपण सत्ता मानली तर पुढे त्या कर्माचं काय होते? तर ते ते त्याची कन्व्हर्ट होईल. प्रकृती बदलून ते उदयात येत असेल ना? हो हो स्त्रीबुक संक्रमण होऊन ते उदयात येऊन निघून जाते. सत्व संपलं असेल त्याचं स्थिती सत्व संपलं तर आणि जिथे नाही त्याचं स्थिती सत्व संपेल तिथे ते सजातीय प्रकृती रूपाने स्त्रीबुक संक्रमणद्वारा परिवर्तित होऊन उदयात येऊन निघून जाईल. आणि म्हणजे नसेल संपायचं तर निद्रा कर्माच्या यांनी उदयात येऊ शकते. हो यांचं इंटरनल होऊ शकतं सगळं. म्हणून त्या कर्मरूपाने ते उदयात येऊन निघून जाईल. आणि नसेल स्थिती संपली तर पुढे उदयात येईल. 12व्यापर्यंत चान्स आहे ना त्याला उदयात यायचा. आपण नाही उदय पण त्या विच्छुत्ती रूपाने नाहीच आहे ना. निद्रा रूपाने नाहीच येऊ शकत ते स्थिती असेल तर. नाही ना ते तर हा. नाहीच येणार. निद्रा रूपाने तर नाहीच येणार. निद्रा रूपाने कुठपर्यंत येणार आहे ते उदयामध्ये फक्त प्रमत्त विरत पर्यंत येणार आहे. 6व्यापर्यंत त्या रूपाने उदयात येणार आहे. 6च्या पुढे गेला की ते सत्तेत असेल तरीही ते सत्व त्याचं बदलून जाईल, दुसऱ्या रूप होईल. दुसऱ्या रूपाने त्याचा उदय येऊन निघून जाईल. हा संक्रमण पण होईल. औपशमिकाच्या अपेक्षेने 11व्या गुणस्थानापर्यंत सत्व विच्छुत्ती नाही मानायची का? नाही सत्व विच्छुत्ती याचा अर्थ काय? क्षय.
पण पण क्षय नाही होत ना त्याचा. पण 11व्या गुणस्थानातही कधी कधी सत्व राहू शकते ना उपशमिक चारित्राच्या वेळी. हो आहे ना मग. मग त्याचं सत्व आहे. विच्छित्ती 11व्यात होते असं नाही का म्हणता येणार? नाही 12व्यातच म्हटलंय, म्हणून तर 12व्यात सांगितलं ना आपण. सत्व. 11व्यात म्हटलंच नाही आपण. सत्व कुठपर्यंत म्हटलंय? 12व्यापर्यंत म्हटलेलं आहे. ज्ञानावरण दर्शनावरण नाही, दोहोंचंही याचं म्हणते उदय मी. पण 12. याचं सत्व कुठपर्यंत निद्रा लावलंय? निद्रा 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 प्रचला प्रचला आणि स्थानक वृद्धीचा हा, सत्व याचं विच्छित्ती सत्व 11व्यात म्हणावी लागेल ना. दर्शनानुशील 6ची 12व्यात सत्व विच्छुत्ती 9व्यात आहे. 9व्यात पण आहे सत्व औपशमिक विच्छुत्ती याची. चारित्राच्या वेळी सत्ता असू शकते की नाही? हो असू शकेल ना. हा, मग ते 11व्या औपशमिक गुणस्थानात त्याची सत्ता असू शकते निद्रा असू शकते. निद्राची. असू शकते त्याची सत्ता. सत्ताला काहीच बिघडलं नाहीये. हा, मग सत्व विच्छुत्ती आपण 11व्यात म्हणायला पाहिजे ना आयडियली. निद्रा पण निद्रा शपक प्रचला. श्रेणीच्या अपेक्षेने तो शपक श्रेणीच्या अपेक्षेने त्याची 9व्यात होते ना. हो, पण औपशमिकच्या अपेक्षेने 11व्यात होते. औपशमिकच्या अपेक्षेने सत्व त्याचं राहतेच. 11व्यातही त्याचं सत्व आहे. तो खाली आला तरी त्याचं सत्व कायम आहे. हं. म्हणून 11व्यामध्ये सत्व असलं तर बिघडलं नाही. आणि क्षपक श्रेणीच्या अपेक्षेने पहिल्या आणि दुसऱ्या शपथ गुणस्थानात सांगितलेलं आहे की 3 महानिद्रांची बंध विच्छुत्ती आहे म्हणून. बंध विच्छुत्ती सांगितली ना. मग तेच तर सांगितलं. बंध विच्छुत्ती तर आहे. म्हणजे बंध विच्छुत्ती आहे याचा अर्थ आता त्याला त्याचा बंध नाही होणार आहे. 3 कन्सेप्ट स्वतंत्र आहे. एक कन्सेप्ट जर उघडली तर दुसरं बंद ठेवायचं. बंधाचं आहे ना तर बंध पाहायचा. तर बंध कुठपर्यंत आहे? 3 महानिद्राचा दुसऱ्यापर्यंत. दुसऱ्या गुणस्थानापर्यंत. पुढच्या गुणस्थानात त्याचा 3 महानिद्रा. आता जे सांगितलं की त्याचं डिस्ट्रीब्युशन मग 6 कर्मात होईल दर्शनावरणाच्या. 3 याच्यात जाणार नाही है ना. आणि सत्व विच्छुत्ती सांगितली 3 महानिद्राची 9व्या गुणस्थानात सत्व विच्छुत्ती आहे. म्हणजे 9व्या गुणस्थानात जो शपक श्रेणी आरोहण करणारा जीव असेल तो या 3 महानिद्रांचं पहिल्यांदा सत्व विच्छुत्ती करेल आणि मग 6ची करेल. आणि उपशमवाला नाहीतरी दर्शनावरणाची सत्व विच्छुत्ती करतच नाही आहे. तो 11व्यातच जाणार आहे. तो सत्व विच्छुत्ती करतोय का? गुणस्थानाच्या अपेक्षेने तर 11व्या पर्यंत सत्ता असू शकते. निद्रा निद्रा प्रचला प्रचला. तर मग 11व्या स्थान हे पाहिजे ना सत्व विच्छुत्ती. नाही ना. पण तो शपक श्रेणीवाला 9व्यातच करू लागला ना. मग शपक श्रेणीवाला पण गुणस्थानाच्या अपेक्षेने तर 11व्यात सत्ता असू शकते एखाद्या जीवाची. हो ना. आहे ना. मग आहे. 11व्याच्या पुढे सत्ता नाही नाही म्हणून मग त्यांनी 11व्यात दोन चार्ट म्हणूनच अलग दिले. उपशम श्रेणीवाल्याचा अलग दिलेला आहे आणि शपक श्रेणीवाल्याचा चार्ट अलग दिलेला आहे. त्याच्या सत्वामध्ये बदल आहे. म्हणूनच हे 8व्यापासून त्याची कंडिशन बदलली. शपक श्रेणीने आरोहण करणारा 2 चार्ट स्वतंत्र दिले त्यांनी. शुद्धी जास्त आहे शपथ श्रेणीवाल्याची. उपशम श्रेणीवाल्याचा चार्ट देताना पहा त्यांनी सत्व विच्छुत्तीचा उदय चार्ट देताना उपशम श्रेणीवाल्याचा चार्ट दिलाय. 7व्यापासूनच बदल केलेला आहे. हे पहा अप्रमत्त गुणस्थानामध्ये शपक श्रेणीच्या अपेक्षेने हे चार्ट लावलेले आहे आणि उपशम श्रेणीवाल्याच्या अपेक्षेने वेगळं पाहायचं. कारण शपक श्रेणीवाल्याच्या सत्वामध्ये 3 आयु पण नसतात. उपशम श्रेणीवाल्याच्या याच्यामध्ये 1 आयु असू शकते देवायु सत्वात पुढची. म्हणजे हे सगळं उपशम श्रेणीवाल्याच्या जीवनामध्ये अनंतानुबंधी पण असू शकते. इव्हन द्वितीयोपशमवाला असेल तर मिथ्यात्वही असू शकते. म्हणून हे 2 चार्ट अलगच लावले आहे सत्व विच्छुत्तीचे. एक लावला एक शपक श्रेणी अपेक्षेनी आणि दुसरा लावलेला जो आहे तो उपशम श्रेणी अपेक्षेनी. मला वाटतं याच्यात फक्त एकच लावलेला आहे पुस्तकात. गोमटसार मध्ये 2ही चार्ट लावलेले आहे.
हा, ते दोन्ही म्हणून हवेत आपल्याला मग ऍक्च्युली. हा दोन्ही हवे. तर उपशम श्रेणीवाल्याच्या अपेक्षेने सत्व एकदम सगळं जात नाही. उपशम श्रेणीवाल्याचं ज्ञानावरणचे सत्व कुठपर्यंत राहते? 11 पर्यंत आहेच. उपशम श्रेणीवाला सत्व नष्ट करतो का ज्ञानावरण कर्माच्या प्रकृतींचं? पण नाही करत. नाही. म्हणून तो चार्ट अलग आहे, हा चार्ट अलग आहे. क्लिअर? अजून आपण याच्यामध्ये जाऊ तेव्हा अजून क्लिअर होतेच आयडिया. तुमच्या आत्ता जरी पहिल्यांदा असं वाटलं आपल्या कन्सेप्ट क्लिअर नाही, तरी कन्सेप्ट क्लिअर नंतर होतीलच. असं वाटतं उदय आतापर्यंत झाला की मग पुढे राहणारच हा. नाही, असंच वाटतं. सत्ता पुढे राहणारच नाही उदय संपला की, असं वाटतं. नाही नाही नाही, उदय त्याचा संपेल, पण सत्तेत आता पहा, आजच आमच्या मंदिरात प्रश्न निघाला की आता समजा एखादा जीव आहे, एखादा जीव तो केवली बनणार आहे, केवली बनणार आहे, पण त्याच्या सत्वामध्ये हुंडक संस्थान असू शकतं की नाही असू शकत? त्याला सत्ता असंप्राप्त स्पृस्फाटिका संवहनांची असू शकते की नाही असू शकत? सत्व असू शकतं, सत्व असू शकतं, पण उदय त्याला कशाचा राहणार आहे? वज्र ऋषभ नाराच्या संवहनाचाच उदय राहणार आहे. त्यांनी आधी बांधलेलं सत्व असेल आणि त्याची स्थिती जास्त असेल तर, आणि ते अपकर्षित नसेल झालं तर होऊ शकतं. आणि हुंडक संस्थांनी पण तो जीव मोक्षाला जाऊ शकतो. समचतुरस्र संस्थानच पाहिजे असा काही मोक्षाला जाण्यासाठी नियम नाही. तीर्थंकरांसाठी समचतुरस्र संस्थान सांगितलेलं आहे, आणि बाकीच्यांसाठी कोणत्याही संस्थांनी मोक्षाला, स्वाती संस्थानवाला आहे एखादा, न्यग्रोध परिमंडल संस्थानवाला आहे, तर मोक्षाला जाऊ शकेल की नाही जाऊ शकणार? हो का, जाऊ शकतं का? आम्हाला जाऊ शकतो, तो जाऊ शकतो. संवहन पाहिजे. वज्र ऋषभ नाराच्या संस्थांसाठी नियम नाही. म्हणून सत्तेमध्ये बरंच 85 प्रकृतींचा तो अंत्यसमयी क्षय करतो. म्हणजे त्याच्या किती प्रकृती सत्वात असतात लक्षात घ्या तुम्ही. 14व्या गुणस्थानाच्या उपांत्य समयात तो 72 प्रकृतींचा क्षय करतो. आपण आतापर्यंत किती पाहिल्या? 63 प्रकृती पाहिल्या फक्त ना. 63 प्रकृतीमध्ये नामकर्माच्या किती प्रकृती आल्या होत्या? आता तुम्ही उत्तर टाकलं तर 13 प्रकृती, फक्त नामकर्माच्या 13 प्रकृती आल्या होत्या. बाकी आल्या होत्या कोणत्या? गोत्रकर्माच्या आल्या नाही. म्हणजे उच्च नीच गोत्राच्या पण आल्या नाही. नंतर नामकर्माच्या कितीतरी प्रकृती राहिल्या, 93 प्रकृतीतून ह्या एवढ्या समजा गेल्या, नाश झाल्या. बाकीच्या एवढ्या कर्म प्रकृती त्याच्या जवळ आहे. मग त्या प्रकृतींचा क्षय तो कुठे करतो? 14व्या अघाती कर्माचा क्षय 14व्या पर्यंत त्या सत्वात आहे. त्याच्या 14व्या गुणस्थानाच्या उपांत्य समयी, म्हणजे एक समय आधी 72 प्रकृतींचा तो क्षय करतो, आणि अंत्य समयी 13 प्रकृतींचा क्षय करतो. सत्वात किती प्रकृती असतात त्याच्या चार्ट मध्ये आहे आपल्या. 72 प्रकृतीमध्ये पहा, 5 शरीर, 5 बंधन, 5 संघात, 6 संवहन, 6ही संवहन संस्थेत आहे, सत्वात आहे. लक्षात घ्या, उदय कशाचा सुरू आहे? एका संवहनाचा, वज्र ऋषभ नाराच्या संवहनाचा. आणि सत्व किती आहे? 6 संवहनाचं. संस्थान किती सत्तेत आहे? 6ही संस्थान सत्तेत आहे. नंतर कोणतं आहे माहितीये का? शुभ, अशुभ, सुस्वर, दुस्वर. नंतर प्रशस्त विहायोगती, अप्रशस्त विहायोगती, अगुरु लघु, प्रत्येक, अपर्याप्त, अपर्याप्तकाची सत्ता कुठपर्यंत आहे? 14व्या गुणस्थानाच्या उपांत्य समयापर्यंत आहे. कल्पू, आलं का लक्षात? थोडं थोडं कळतंय. वाचून म्हणजे वाचूनच ह्या ते ज्या सुद्धा, म्हणजे मग ते थोडं थोडं लक्षात येतं एकदम. मी पुस्तक म्हणून समोरच ह्या ठेवलंय तिचं. बंद, तो पुस्तक समोरच ठेवलाय म्हटलं. मग तर त्याच्यात आता पहा, सत्व संबंधी कोष्टकामध्ये बघ 72 प्रकृती ज्या दिलेल्या आहे,
अयोग केवली द्विचरम समयपर्यंत 72 प्रकृती त्याच्या जवळ 85 प्रकृती आहे एकूण. आणि 85 प्रकृतीमधल्या 72 प्रकृतींची सत्वविच्युती उपांत्य समयात करतो. म्हणजे या इतक्या 72 प्रकृती औदारिक, वैक्रियक, आहारक ह्या सगळ्या कर्म प्रकृती त्याच्या सत्तेत आहे अजूनही. देवगत्यानुपूर्वी आहे, दुर्भग आहे. आपल्याला वाटते ते 14व्या गुणस्थानात आहे. दुर्भग कशी, साता असाता कशी, अनादेय कशी, ह्या सगळ्या प्रकृती सत्वात आहे. आणि या सगळ्या प्रकृतींचा तो क्षय तिथे 14व्या गुणस्थानात अघाती कर्मांचा क्षय करतो. आणि नंतर अंत्य समयामध्ये 12 प्रकृतींचा क्षय करतो. त्या 12 प्रकृती आहे साता असातापैकी एक. म्हणजे पहा, सत्तेत त्याच्या असाता पण आहे अजून. सातच असायला पाहिजे ना? नाही आहे. अच्छा. साता किंवा असातापैकी एकाचा क्षय होतो. बांधतो तो साताच. 11 पासून नाही, 7व्या पासूनच 6 मध्ये त्याची असाताची बंध विच्छुती आहे. लक्षात घ्या प्रकरण. 6व्या गुणस्थानामध्ये साता कर्मच तो बांधतो. म्हणजे तिथे असाताची बंध विच्छुती आहे 6व्या गुणस्थानात. याचा अर्थ काय समजला? 7 पासून तो साता वेदनीय कर्माचा बंध करतो. पण असाता वेदनीय त्याच्या 14व्या गुणस्थानापर्यंत सत्वात असू शकते. त्याचं काहीच नाही होत. आणि ते शेवटी उदयात येऊन मग ते क्षय करतो तो. परत पाहू आपण उद्याला पुढच्या क्लासमध्ये. आता इथे थांबूया. विचार करा थोडा, कारण कर्मकांड कसं आहे. कर्मकांड हे एकदा तरी आम्हाला काही ना काही बेसिक रूपात थोडंसं समजलंच पाहिजे. म्हणजे आम्हाला ह्या कशा कर्म प्रकृती वाटणीत होतात, कशा उदयात येतात, कशा आमच्या जीवनात त्रास देतात, हे आम्हाला कळलंच पाहिजे. आणि याच्यासाठी आपण करूच लागलोय आता अभ्यास. तर हे पहा, चार्ट थोडासा पाहाल. म्हणजे माझ्या ह्याच्यात मी लिहिलेला आहे ताई, 80 काय? नामकर्माचा क्षय होतो. 80 नामकर्म, 80 एकूण. 80 आणि नामकर्म असेल. 2 वेदनीय आणि कर्म बाकीच्या? जातात, 2 वेदनीय कर्म जातात, 2 गोत्र कर्म आणि 1 आयु कर्म जाते. अशा 85 प्रकृतीचा 14व्या बरोबर आहे मग. गुणस्थानामध्ये क्षय होतो. बरोबर आहे मग. म्हणजे काय झालं, 1 आयु जाते म्हणजे मनुष्य आयु जी भोगत आहे ती जाते. 2 गोत्र जाते म्हणजे उच्च आणि नीच है ना. वेदनीय कर्म दोन्ही पण गोत्र 2 जातात आणि वेदनीयच्या 2 जातात. आणि 80 80 नामकर्माच्या प्रकृती जातात. म्हणजे एकूण अशा 85 प्रकृतींचा तो क्षय करतो. पण त्याच्यातही 2 भाग करायचे आहे. 2 भाग करायचे, उपांत्य समय आणि अंत्य समय. तर अंत्य समयात कोणत्या जाईल मग? मनुष्य आयु जी आहे ती जाते. नंतर सातापैकी एक जाते. अशा जातात त्या. ते परत पुढच्या वेळेला घे डिटेल मध्ये आता हे मग. 85 प्रकृतीचं. म्हणून सत्व आहे. म्हणजे प्रश्न कुठून निघाला की दर्शनावर्णाचं सत्व आहे. मग सत्व आहे तर बिघडलं नाही. उदय पाहायचं, सत्व पाहायचं आणि बंध 3 अलग अलग पाहायचं. आणि प्रत्येकाची सत्व विच्छुती, उदय विच्छुती आणि बंध विच्छुती. क्लिअर? स्तुती म्हणू. जिनवाणी के ज्ञान ते तुझे लोकालोक, तो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ घोक. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो उज्छायाणम, नमो लोये सव्वसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.